त्या सामाजिक कार्यामध्ये उत्तम काम करतायत, पण जी घटना किंवा जो दुर्दैवी प्रसंग त्यांच्या कुटुंबात घडला त्याला जवळपास आज दीड वर्षानंतर त्यांची संचालक पदावर, मुंबई बँकेच्या संचालक पदावर नेमणूक होते आणि महापालिका निवडणुकीच्या तोंडावर होते आणि त्यात तेजस्वी घोसाळकर या भाजपत जाणार अशी चर्चा होत असताना होते. त्यामुळे राजकारण आहे का या नाही, टायमिंग कोणी साधला असेल तर त्या टायमाला कळेल. तो जो टाइम आहे, ती जी वेळ आहे त्या वेळेला पाहू ना, पण मला तसं वाटत नाही, माझा विश्वास आहे तिच्यावर. आणखी एक विषय आहे की उद्धव ठाकरे, राज ठाकरे पर्यायाने मनसेशी युती करण्यासंदर्भात वारंवार सकारात्मक संदेश किंवा प्रतिक्रिया व्यक्त करत असताना पक्षाच्या बैठकीत त्याबाबतची चाचपणी करत असताना पदाधिकाऱ्यांना असंही सांगतायत की समजा जर युती झाली नाही तर आपल्या ताकदीवर लढायची तयारी ठेवा. बघा, पक्षाच्या बैठकीतल्या बातम्या ज्या तुमच्यापर्यंत येतात त्या चुकीच्या आहेत. या विषयावरती पक्षाच्या कोणत्याही बैठकीत या क्षणी चर्चा झालेली नाही. पण एक आहे की आमच्या पक्षाची मानसिकता आणि भूमिका, खास करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका या बाबतीमध्ये अत्यंत पारदर्शक आहे. मराठी माणसाची एकजूट राहावी, मराठी माणसानं एकत्रित पुढलं राजकारण करावं, ही त्यांची भूमिका आहे. काल अमित शहासारखे लोक मुंबईत येऊन मराठी माणसाला पुन्हा डिवचून गेले. अशा विंचवांच्या नांग्या मराठी माणसाने एकत्रित येऊन ठेचाव्यात, ही भूमिका माननीय उद्धव ठाकरे साहेबांची सुद्धा आहे आणि हीच भूमिका राज ठाकरे यांची सुद्धा आहे. सध्या महाराष्ट्रात दोनच समविचारी पक्ष आहेत आणि दोनच समविचारी नेते आहेत. एक सन्माननीय उद्धव ठाकरे आणि दुसरे माननीय राज ठाकरे. मनसेचे नेते या सकारात्मक प्रतिक्रियेवर असं एक उत्तर देतात किंवा प्रतिक्रिया व्यक्त करतात की शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यंदाच इतके सकारात्मक का आहे आणि महाविकास आघाडी किंवा काँग्रेस एनसीपी बरोबर जाण्यासंदर्भातला जो निर्णय घेतला तो पक्षातल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना विचारून घेण्यात आला होता. हा प्रश्न विचारण्याचा त्यांना कोणाला असा अधिकार नाही. आम्ही त्यांना भूतकाळात काय झालं हे विचारणार नाही त्यांच्या बाबत आणि विचारलेलं सुद्धा नाही. बघा, कोण काय बोलताय त्याच्यावरती आमच्या भूमिका ठरणार नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ह्या दोन प्रमुख नेत्यांमध्येच जो संवाद आहे, बरं का, किंवा जो संवाद होणार आहे त्याच्यावर भूमिका ठरते. आता मी काय बोलतोय या क्षणी किंवा अन्य कोणी काय बोलतोय, मी माझ्या पक्षामधली सध्याची जी काय एक मानसिकता आहे त्याच्याविषयी सांगतोय. आमच्या सगळ्यांची मानसिकता ही अत्यंत योग्य दिशेने चाललेली आहे.